आणि आताची एक मोठी बातमी बघूयात। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील 6 आरोपींना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपटे आणि कोतवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बदलापूरमधल्या शाळेचे ट्रस्टी आहेत तुषार आपटे आणि उदय कोतवाल या दोघांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अल्पवयीन मुलीवरचा अत्याचार दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे कोतवाल आणि आपटे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। घटनेच्या जवळपास महिनाभराच्या नंतर आता अखेर कोतवाल आणि आपटे यांना शोधण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। सुरेश काटे आमचे प्रतिनिधी याविषयीचे अधिकचे अपडेट देतील। सुरेश, महिना लागलेला आहे पोलिसांना या दोघांना शोधण्यासाठी। यामिनी खरं पाहिलं तर ही गंभीर घटना घडली होती बदलापूरमध्ये आणि या घटनेमुळे जवळपास महाराष्ट्र हादरून गेला होता। पाहिलं तर या घटनेमध्ये एक आरोपी अक्षय शिंदे जो होता त्याचा एन्काउंटर झाला आणि एन्काउंटर झाल्याच्या नंतर आता पोलिसांच्या हाती या शाळेचे ट्रस्टी जे आहेत तुषार आपटे आणि उदय कोतवाल हे दोघं पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। सूत्रांनी माहिती दिल्यानुसार SITने यांना ताब्यात घेतल्याची माहिती प्राथमिक आहे। मात्र एक महिना पोलिसांना यांना अटक करण्यासाठी लागला आहे। त्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे, कारण की अक्षयचा एन्काउंटर झाल्याच्या नंतर सर्वसामान्य नागरिकांनी आरोप देखील केले होते की आता जे शाळेचे ट्रस्टी आहेत त्यांना वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत का, यांना पाठीशी का घातल्या जात आहे, यांना पोलीस का ताब्यात घेत नाहीत किंवा यांना का अटक होत नाही असे प्रश्न विचारले होते। मात्र आता आज पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे पुढे काय होतंय हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की यांच्यावरती या घटनेमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि हे जवळपास 1 महिन्यांपासून पोलिसांपासून पळत होते आणि कोर्टामध्ये त्यांनी 2 वेळेस कल्याणमध्ये देखील कल्याण कोर्टात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। त्या ठिकाणी देखील त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील त्यांनी अटकपूर्व अर्ज सादर केला होता। त्यावेळेस फिर्यादीचे ज्यांनी याचिकाकर्ते जे अक्षय शिंदेचे वडील होते त्यांच्या वकिलाने देखील त्या ठिकाणी युक्तिवाद करून त्यांचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी फेटाळला। त्यामुळे आज अखेर 1 महिन्यानंतर अगदी सुरेश, अखेर 1 महिन्यांच्या नंतर आता हे दोघे सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। पुढची नेमकी कारवाई काय होणार आहे, कोर्टामध्ये काय घडणार आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।